नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. बरेच विद्यार्थी पास असून इलिजिबल असून त्यांच्या रिझल्टवर नॉट इलिजिबल आलेलं आहे. असा बऱ्याच लोकांचा आता गोंधळ उडालेला आहे. बऱ्याच लोकांना चांगले मार्क्स पडूनही त्यांच्या याच्यावरती नॉट इलिजिबल आलेला आहे. हा जो महा टी 2025चा निकाल लागलेला आहे मित्रांनो, याच्यामध्ये बराचसा गोंधळ जाणून येतोय. तर ते बघूया आपण की ज्या विद्यार्थ्यांना 82 मार्क असेल किंवा 89 मार्क असतील आणि तरीही नॉट इलिजिबल आलेला असेल, तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, त्याला आपण इलिजिबल कसं करू शकतो. आपल्याला जर काही आक्षेप असेल तर तो आक्षेप कसा नोंदवायचा आहे, कुठे नोंदवायचा आहे, कसा आणि काय प्रोसेस करायची आहे ते आपण पोर्टलला पण बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर समजून घेऊया की हा जो गोंधळ झालेला आहे तयार, तो कसा आहे, आपल्याला नेमकी किती मार्क्स आणि आपण कशी इलिजिबल आहोत, ते सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन काही अपडेट आले तर लगेच मिळतील. चला मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया की महा टी 2025चा निकाल जाहीर झालेला आहे आपला 1-2 दिवसापूर्वी. तर आता काही विद्यार्थ्यांना बघा 82 मार्क्स आहेत आणि ते इलिजिबल आलेले आहेत, त्यांचं अभिनंदन, ते पास झालेले आहेत. पुढचा पॉईंट आहे की अनेक विद्यार्थ्यांना 82 मार्क्स आहेत, 82 मार्क्स असूनही नॉट इलिजिबल आलेला आहेत मित्रांनो, नॉट इलिजिबल. तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे की ज्यांना 82 मार्क आहेत ते इलिजिबल कसे झालेत, ज्यांना 82 मार्क असूनही काही कॅन्डिडेट नॉट इलिजिबल कसे झाले. आता त्याला जर इलिजिबल करायचं असेल तर आपण काय प्रयत्न करू शकतो ते आपण पुढे बघूया. आणि तिसरी गोष्ट आहे की 83 मार्क्स असलेले सर्व विद्यार्थी इलिजिबल आहेत, त्यांचं तर अभिनंदन, याच्यामध्ये काही प्रॉब्लेमच नाही आहेत. बघूया. चला तर पुढे जाऊया आपण. आता सगळ्यात पहिलं आपण हे समजून घेऊया मित्रांनो की कोण इलिजिबल झालाय, कोण नॉट इलिजिबल झालाय ॲज पर महाटेट रिझल्ट. ओके, ॲज पर महाटेट रिझल्टने जो रिझल्ट लावला आहे तो या प्रकारे लावलेला आहे, तो आपण समजून घेऊया. आणि याच्यात कोण नॉट इलिजिबल आहे, ते इलिजिबल होऊ शकता का याची पॉसिबिलिटी आपल्याला चेक करायची आहे. आणि त्याच्यासाठी कसं अप्लाय करायचं हे पण आपण आता बघणार आहोत. बघा, सगळ्यात पहिलं बघा की आपली जी ओपन कॅटेगरी आहेत, ओपन कॅटेगरीवाली आहेत त्यांच्यासाठी बघूया, आणि त्याच्यानंतर आपले जे रिझर्व्ह कॅटेगरी बांधव आहेत त्यांच्यासाठी बघूया. सगळ्यात पहिलं बघा मार्क्स, किती मार्क्स पडलेले आहेत, तर 90 मार्क पडले आहेत 150 पैकी. बरोबर. तर त्यांचा पासिंग क्रायटेरिया महाटेटने कसा ठरवलेला आहे, म्हणजे जे काही महाराष्ट्र परिषद त्यांनी कसं की त्यांना 60% मार्क पाहिजे होते ओपन कॅटेगरीसाठी. दॅट इज फाईन, ते इलिजिबल आहेत, त्यांचं अभिनंदन, काही प्रॉब्लेम नाही. आता ज्या विद्यार्थ्यांना 89 मार्क मिळालेले आहेत 150, ओके, 150 पैकी त्यांना 89 म्हणजे 89 मार्क मिळालेले आहेत 150 पैकी, त्यांचा जो पासिंग पर्सेंटेज येत आहे ते 49.33 येत आहेत. बरोबर. तर ते नॉट इलिजिबल आहेत, ऑल्सो फाईन. ठीक आहे, कारण ते 59.33% एवढा आलेला आहे. तर ते नॉट इलिजिबल आहेत, त्यांना 60% नाही मिळाले, दॅट इज फाईन. आता इथे बघा, ही एक केस आहे की ज्यांना 89 मार्क मिळाले आहेत 149 पैकी, त्यांचं 59.73 एवढे पर्सेंटेज आले आहेत आणि त्यांनाही नॉट इलिजिबल आहे. बऱ्याच कॅन्डिडेटने मला सांगितले की सर आम्हाला 89 पडले 149 पैकी, पण आम्हाला नॉट इलिजिबल आहेत. तर माझ्यामध्ये ते इलिजिबल आहेत, कसं आहेत, कुठल्या आधारे आहेत, ते आपण पुढे बघणार आहोत. ओके, याच्यासाठी मला प्रॉब्लेम आहेत, सगळ्यांनाच प्रॉब्लेम असणार आहेत, आणि तो आपण बघणार आहोत की कसं सॉर्ट आउट करूया. चला आता पुढच्या कॅटेगरीकडे जाऊया. यांचा काय प्रॉब्लेम झाला आहे आपला रिझर्व्ह कॅटेगरीवाल्यांचा, की ज्यांना 83 मार्क पडलेत 150 पैकी, 83 मार्क पडले 150 पैकी, त्यांना 55.33 पडलेत, त्यांना महाराष्ट्र शासनाने त्यांना पास केलेला आहे, अभिनंदन त्यांचं. आता ज्यांना 82 मार्क्स पडले आहेत 150 पैकी, बरोबर, 82 मार्क पडले 150 पैकी, त्यांना 54.66 पडलेले आहेत, त्यांच्या याच्यावरती नॉट इलिजिबल आलेला आहे. माझ्यामध्ये ते इलिजिबल असायला पाहिजे, कसे ते पुढे बघूया आपण. ओके, इथं आपण क्रॉस करून ठेवूया. आता ज्यांना 82 मार्क पडले आहेत 149 पैकी, त्यांना 55.3 आलेला आहेत आणि ते लोक किंवा ते विद्यार्थी इलिजिबल झालेला आहेत, त्यांचं अभिनंदन. आता बघा, सगळ्यात मोठा गोंधळ इथे उडालेला आहे विद्यार्थी मित्रांचा, आणि सोशल मीडियावरती पण मी बघितलंय, प्रॉपर गायडन्स न केल्यामुळे खूप खूप गोंधळ झाला आहे आणि विद्यार्थी मित्र इकडे तिकडे त्याचं सोल्युशन बघण्याचा प्रयत्न करताय की नेमके एक दुसऱ्या कॅन्डिडेटला 82 मार्क पडले, तो इलिजिबल झालेला आहे, मला 82 आहेत, मी इलिजिबल नाही झालेलो आहे, तर काय कारण आहे मित्रांनो, ते आपण समजून घेऊया
आणि आपण पण त्याच्यासाठी प्रयत्न करूया. तर बघा, ज्यांना 82 पडलेत 150 पैकी, त्यांना त्यांनी नॉट एलिजिबल म्हटलं आहेत. ओके, जे पोर्टलला आले त्यांना नॉट एलिजिबल. ज्यांना 82 पैकी 149 सॉरी 149 पैकी 82 मार्क पडलेले आहेत, त्यांना इलिजिबल म्हटलेलं आहे. म्हणून तो गोंधळ आहे. पण हा तर हे कसं समजायचं आपण, की बाबा मला 150 पैकी 82 पडले, की मला 149 पैकी पडलेत, म्हणजे मला हा डिफरन्स कसा आलाय, मी कसं ओळखणार? तर तुम्ही काय करायचं, अगदी सोपं आहे. तुम्ही चेक करा कसं करायचं. मी ती प्रोसेस सांगतो आहे, की तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये आला आहात की या कॅटेगरीमध्ये आलेला आहात. ओके, चला तर पुढे बघूया. परत ह्या स्लाइडवर येऊया आपण. तर सगळ्यात पहिले तुम्हाला पोर्टलला जायचं, आपली जी महाटेट.in या पोर्टलला यायचं आहे. ठीक आहे, इथे आल्यानंतर तुम्हाला ही जी उत्तर सूची दिसते ना, इथे यायचं आहे. आणि याच्यामध्ये अंतिम उत्तर सूची आहे ना, याच्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. इथे हे अगोदर जर तुमच्याकडे असेलच, तुमच्याकडे एबीसीडी जो सेट असेल आन्सर कीचा, तर वेल अँड गुड, काही प्रॉब्लेम नाही. नसेल तर मी त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय, त्यांनी पटकन महाटेट या वेबसाईटला यायचं आहे, अंतिम उत्तर सूची इथे यायचं आहे. आणि तिथे आल्यानंतर तुम्हाला इथे बघा, तुमचा कोणता पेपर दिला आहे, तुम्ही पेपर 1 दिला आहे, पेपर 2 दिलेला आहे, तो 6वी ते 8वी गणित, विषय विज्ञान, सामाजिक, इथं सगळं दिलेलं आहे बघा. मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलुगू. पेपर 2 साठी पण मराठी, हिंदी, इंग्रजी सगळं दिलेलं आहे. तर त्यानुसार काय करायचं, तुम्हाला त्याच्यावरती क्लिक केलं. फॉर एक्झाम्पल मला मराठी माध्यमचं 1ली ते 5वीचं बघायचं. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती पीडीएफ डाउनलोड होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे ABCD सेट असे दिलेले आहेत. तर ते बघूया आपण. त्याच्यात कसं बघायचंय, फक्त तुम्ही इथून पीडीएफ डाउनलोड करा, तुमच्या समोर ती पीडीएफ ठेवा. तुमचा जो काही पेपरचा सेट असेल, ए असेल, बी असेल, सी असेल, डी असेल, तर ते कसं चेक करायचंय. तर बघा, फॉर एक्झाम्पल की तुमचं ए सेट असेल, बी असेल, सी असेल आणि डी सेट असेल. तर आपले जे ओपनवाले बांधव आहेत, ओपनवाले, त्यांना 90 मार्कांचं पाहिजेत, 90 पाहिजेत, 90 पाहिजे आहेत. आणि असं समजूया की हा जो ए सेट आहे, सगळ्यात पहिला आपण हे समजून घेऊ की हा जो ए सेट आहे, हा 150 पैकी झालेला आहे. म्हणजे तुमच्या ते जे अँसर शीट आहेत, त्याच्यात सगळे अँसर्स, म्हणजे जे काही उत्तरं होती, ती कुठेही त्याच्यामध्ये शासनाकडनं चुकी झालेली नव्हती. सगळे उत्तरं त्यांनी दिलेली ती सगळे बरोबर होती. तर क्रायटेरिया असणार आहेत 90 150 पैकी. ओके, बी सेटमध्ये कुठलीही चुकी झालेली नाहीये, तर 150 पैकी काउंट करणार आहेत ते. त्याच्यापैकी तुम्हाला 90 पडायलाच पाहिजे. सी सेट वाला ज्यांचा असेल, मी एक्झाम्पल घेतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बघायचं असेल, मे बी ते ए मध्ये पण फॉल्ट असू शकतो, तिथे मे बी 149 असू शकतो. जर तुमचा हॅश, ज्या कीच्या समोर तुमचा हॅश आलेला असेल, याचा अर्थ काय झाला आहे की त्याचं आन्सर किंवा तो क्वेश्चन पकडलेला नाहीये. म्हणजे तुमचा किती पैकी पेपर होणार, मग 149 पैकीच होणार. जर सगळे प्रश्नांची उत्तरं बरोबर असतील, तिथे महाराष्ट्र शासनाने कन्सिडर केलेलं असेल, तर तुमचा 150 पैकीचा पेपर असणार आहे. असं आता कन्सिडर करूया की डी मध्ये एक क्वेश्चन चुकीचा आलेला होता, म्हणून त्याच्या कुठल्या तरी सिरीजमध्ये हॅश आलेलं होतं. मग तो कितीचा झाला विद्यार्थी मित्रांनो, 149 पैकीचाच पेपर झाला. तर या विद्यार्थ्यांना क्रायटेरिया कुठं असणार, ज्यांचा ए सेट असेल त्यांना 150 पैकी 90 मार्क पाहिजे, बी वाल्यांना 150 पैकी 90 मार्क पाहिजेत, सी वाल्यांना 150 पैकी 90 मार्क पाहिजे. पण डी सेटमध्ये एक क्वेश्चन चुकीचा हॅश आला होता, मी एक्झाम्पल देतोय फक्त, म्हणून त्यांना 89 मार्क असायला पाहिजे, बरोबर, पासिंगसाठी. त्यांचा जो आउट ऑफ असणार ते 149 असणार आहे. आपले जे कास्टवाले मित्र आहेत त्यांना कसं असणार आहेत, मग इथं त्यांचा जर 150 असेल तर 83चं त्यांना पासिंग क्रायटेरिया लावलेला आहे, इथं 83चा पासिंग क्रायटेरिया लावलेला आहे, इथं 83चा पासिंग क्रायटेरिया लावलेला आहे, आणि इथं 82चा पासिंग क्रायटेरिया लावलेला आहे. महाराष्ट्र राज्य परिषदेने असा क्रायटेरिया लावलेला आहे. मी त्याचा क्रायटेरिया तुम्हाला समजून देतोय. मग आपण जी मागची स्लाइड होती तिच्यावरती पण जाऊया. तर आता ज्या विद्यार्थी मित्र ह्या याच्यात आले असतील, सपोज डी मध्ये, तुम्ही मे बी ए साठी पण असेल, बी साठी असेल, सी साठी असेल, डी साठी असेल. मी फक्त डीचं हॅचचं एक्झाम्पल घेतलं, म्हणजे एखादा क्वेश्चन चुकलेला असेल, त्यांनी 149 आउट ऑफ झालेला आहे त्यांचा पेपर. तर ज्यांना आता डी सेटमध्ये आलेले आहेत आपले विद्यार्थी, आणि ज्यांना 82 मार्क्स पडलेले आहेत, त्यांना परिषदेने म्हटलंय तुम्ही इलिजिबल आहात. ओके, अशी ती इलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यांनी लावलेला आहे, बरोबर. तुम्हाला जी ही स्लाइड मी आता दाखवली, ही स्लाइड जी दाखवली मित्रांनो, ही, तर इथं जे म्हटलंय ना मी की हे विद्यार्थी नॉट इलिजिबल केले, त्यांना 82 मार्क पडले 150 पैकी, आणि इथं 182 वाला आहेत 149, तर तो पास झालेला आहे. तर तो अशा प्रकारे त्यांनी कॅल्क्युलेट केलेलं आहे. तुम्ही तुमचा सेट व्यवस्थित बघा, कदाचित तो हा पण 149, ए वाले पण 149 असू शकतील, बी वाले असू शकतील, सी वाले असू शकतील. मी फक्त डी वाल्यांचं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन करा. तुम्हाला पास व्हायचं आहे मित्रांनो, खूप मेहनत करून तुम्ही मार्क्स पाडलेले आहेत.
असं एक अर्ध्या मार्कावरून वाया जाऊन आपलं करिअर खराब करून घ्यायचं नाही आहेत आपल्याला. चला, आता हे कळालं तुम्हाला. परत आपण ह्या स्लाइडवरती येऊ. तर इथे तुम्हाला बघा, की आता माझं असं म्हणणं आहे, की जे 82% वाले आहेत ना मित्र, सॉरी, 82 मार्क ज्यांना पडले आहेत, 82 मार्क ज्यांना पडले आहेत 150 पैकी, बरोबर, इथं नॉट इलिजिबल आलेलं आहे. त्यांना मला इलिजिबल करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना. कसं? त्यांना आपण मदत करूया. आणि जे ओपनमध्ये असतील, ज्यांना 89 मार्क पडलेले आहेत 149 पैकी, ते पण विद्यार्थी माझ्या मते इलिजिबल आहेत. ह्या दोन्ही टाईपच्या विद्यार्थ्यांसाठी आता आपण बघूया, की कसा ॲक्सेप्ट घ्यायचा. किंवा हे तर झालं मी अशा प्रकारे, पण तुम्हाला अजून दुसरा काही ॲक्सेप्ट घ्यायचा असेल तरी पण तुमच्यासाठी पुढची व्हिडिओ इम्पॉर्टंट होणार आहे. जो ॲक्सेप्ट घेण्याची प्रोसिजर आहे ती सगळ्यांसाठी सेम आहे पुढे. चला मित्रांनो, पुढे बघूया आपण. ह्या दोन विद्यार्थ्यांना कसं इलिजिबल करायचं ते समजूया, आणि त्याच्यानंतर आपल्याला कुठे ॲक्सेप्ट नोंदवायचं ते पण आपण समजून घेऊया. चला पुढे जाऊया. इथपर्यंत झालं होतं. हां, तर आता बघा, ॲक्सेप्ट तर नोंदवायचं आहे, पण आपल्याकडे काहीतरी तर स्ट्रॉंग कारण असलं पाहिजे. बरोबर बरोबर असं काहीतरी कारण असलं पाहिजे, की आपल्याला ॲक्सेप्ट नोंदवायचं आहे. पण काय सांगायचं त्यांना, कसं सांगायचं? जे आपले ओपनवाले विद्यार्थी ज्यांना 89 पडलेत मार्क आउट ऑफ 149, किंवा जे आपले कॅटेगरी बांधव आहेत त्यांना 82 मार्क्स मिळाले 150, ठीक आहे, मार्क असतील तर काय करायचं? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. सगळ्यात त्याचं उत्तर आहे मित्रांनो, ॲक्सेप्ट नोंदवा. ॲक्सेप्ट नोंदवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याला फक्त आता 21 जानेवारी ही त्याची लास्ट डेट आहे. 21 तारखेपर्यंत, 21 जानेवारीपर्यंत आपल्याला ॲक्सेप्ट नोंदवायचा आहे. तर तो कसा नोंदवायचा आणि का नोंदवायचा? ठीक आहे, त्याचे मी 3 रिझन आहेत माझ्याकडे, की का त्या विद्यार्थ्यांनी ॲक्सेप्ट नोंदवून त्यांनी का पास व्हायला पाहिजे, किंवा पासिंग त्यांनी क्रायटेरिया का दाखवायला पाहिजे. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं रिझन आहे त्याच्यामध्ये, यापूर्वी झालेल्या टी परीक्षांमध्ये 82 मार्क्स गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना इलिजिबल मानण्यात आलेले होते. बरोबर. याच्या मागे ज्या टी एक्झाम झालेल्या आहेत त्यांना 82 मार्क असताना पण तुम्ही त्यांना इलिजिबल म्हटलेलं आहे. मग आताच का नाही? पहिली गोष्ट झाली. ह्या पहिला पॉईंट आपल्याला ॲक्शनमध्ये नोंदवायचा आहे. दुसरा पॉईंट आपल्याला नोंदवायचा मित्रांनो, सीटीईटी परीक्षेमध्ये देखील 82 गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना इलिजिबल धरले जाते. जी सेंट्रलची होते त्यांना इलिजिबल धरले जाते. हीच एक्झाम नाही, बाकीच्या खूप साऱ्या एक्झाममध्ये मित्रांनो 150 पैकी जर 82 गुण असेल तर ते विद्यार्थी पात्र होता. बरोबर. हा आपल्याकडे दुसरा पॉईंट आहे. तिसरा पॉईंट मला काय म्हणायचा आहे, की आता ज्यांना 89 मार्क पडलेले आहेत, 89 मार्क पडलेले आहेत 149 पैकी, किंवा ज्यांना 82 मार्क पडले आहेत 150 पैकी, त्यांची जी टक्केवारी येते ना ती 54.66% येते. 54.66. बरोबर. मग असे गुण असल्यास ते 55% म्हणून का विचारात घेऊ नये? तुम्ही अप्पर, हे बघा, आपलं जर असं असतं, जर 54.51 असेल तर त्याला 55% गृहीत धरा. तुम्हाला इथे 54.66 आहे, 54.66 आहे, असे असलेच तर त्यांना 55% म्हणून विचारात कन्सिडर करावे. हाच क्रायटेरिया तुमचा आतापर्यंत तुम्ही इथं लागू करत आले होते. मग आता का नाही? तर अशी विनंती करायची आहेत आपल्याला. ठीक आहे, अशी विनंती. आता त्याचा अजून एक फॉर्मेट मी पुढे सांगणार आहे, की काय विनंती करायची आहेत आपल्याला. हे समजलं मित्रांनो. हे 3 पॉईंट आहे म्हणून आपल्याला ॲक्सेप्ट नोंदवायचा आहे. आणि अजूनही दुसरे काही कारणं असतील तुमचे, कुठल्याही कारणास्तव तुम्हाला ॲक्सेप्ट नोंदवायचं असेल तर चला पुढे बघूया आपण. पोर्टलला कुठे जायचं, कसं ॲक्सेप्ट नोंदवायचं आहे ते आपण पुढे बघूया. सगळ्यात पहिले तर तुम्हाला पोर्टलला यायचं आहे. बरोबर. आपली जी महाटेट.in आहे तिथे यायचं आहे तुम्हाला. तिथे आल्यानंतर तुमचा युजर नेम पासवर्ड टाकायचा आहे. तुम्हाला इथे इथे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, इथं आले, ही झाली तुमची पहिली स्टेप. इथे यायचं तुम्हाला दुसरी स्टेप. तिसरी स्टेप आहे तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे तुम्हाला. चौथी स्टेप आहे तुमची, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इनवरती. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन होणार. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमचा अंतरिम निकाल, म्हणजे जो आत्ताचा निकाल आहे तो बघायचा असेल तर तुम्ही इथे निकाल बघा. आता तुम्हाला ॲक्सेप्ट नोंदवायचा आहे, त्यालाच त्यांनी आता आज वेगळं नाव दिलंय. काल त्यांचं ॲक्सेप्ट नोंदवणे असं नाव होतं, आज त्यांनी अंतरिम निकाल गुण पडताळणी असं दिलेलं आहे. तर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. तुम्हाला ॲक्सेप्ट नोंदवायचं आहे म्हणून तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. ठीक आहे, इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची स्क्रीन अशी ओपन होणार आहे. ठीक आहे, अशी ओपन झाली तर त्यांनी बघा, तुमचं ज्या प्रकारे असेल, तुमचा पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, तर त्यानुसार तुम्हाला ही स्क्रीन दिसणार आहे. इथे मी पेपर 1ची फक्त एक्झाम्पल म्हणून दाखवली आहे, पण ती सेम असणार आहे. ठीक आहे, पेपर 1, आणि ज्यांनी दोन्ही दिले असेल तर त्यांना दोन्ही दिसणार, दोन सेक्शन दिसणार आहेत. तर हे बघा, पहिली ते 5वीचं मी एक्झाम्पल घेतोय. तुमचा रोल नंबर असणार आहे, तुमचं एक्झाम मीडियम काय आहे, तुमची लँग्वेज वगैरे दिसणार आहे. आणि तुम्हाला ॲक्सेप्ट नोंदवण्यासाठी 50 रुपये फी ठेवलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो. ही फी आपल्याला ऑनलाईन पेड करायची आहे. ती कशी करायची मी ते तुम्हाला दाखवतो. आता तुमचा जो ॲक्सेप्ट आहे तो इथं अगदी चांगल्या पद्धतीने राईट करा. जर कुणाला असं वाटत असेल की सर मला कसं राईट करायचं आहे,
तर तुम्ही घाबरू नका. आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रॉब्लेम व्यवस्थित टाका. मी तुम्हाला अगदी चांगल्या भाषेमध्ये ते काय नोंदवायचं आहे आणि 250च कॅरेक्टरमध्ये द्यायचं आहे. तर मी तुम्हाला तो प्रॉब्लेम लिहून देईल. तिथंच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर देईल. तुम्ही तिथे मला टाका. आपण तो ॲक्सेप्ट इथं नोंदवूया आणि आपल्याला 21च तारीख आहे. 21 तारखेपर्यंत तर करायचंच आहे. ठीक आहे. तर तुमचा ॲक्सेप्ट इथं प्रॉपरली नोंदवायचा आहे. तुम्हाला काय आहे तो 250 कॅरेक्टरच आहेत. त्याच्यामध्ये थोडक्यात पण छानपैकी आपला प्रश्न तिथे मांडायचा आहे. जेणेकरून त्यांना अगदी थोडक्यात माहिती मिळेल आणि आपला प्रॉब्लेम त्यांना समजेल. हे इथं टाकल्यानंतर त्यांना पुढे द्यायचं आहे व्हेरीफाय पेपर 1 मार्क्स. 2 असेल तर 2 द्या. 2चं बटन असणार, 1 असेल तर 1चं बटन असेल. इथं जेव्हा तुम्ही क्लिक कराल विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा तुम्हाला पेमेंट करायला लागणार आहे ₹50 ऑनलाईन पेमेंट करायला लागणार आहे. तर तुम्हाला साधारणतः जेव्हा तुम्ही इथं व्हेरीफाय पेपर 1 या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही पुढची स्क्रीन ओपन होणार आहे. हे बघा पे ₹50. मग तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल, इंटरनेट बँकिंग असेल, यूपीआय असेल, यूपीआय मध्ये तुमचं भीम असेल किंवा तुमचं गुगल पे असेल, बरोबर, किंवा तुमच्याकडे फोन पे असेल, काही असेल तरी चालेल. त्याच्यावरून केलं तरी चालेल. क्यू आर याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्याकडे क्यू आर कोड ओपन होईल. तुमच्या जे काही फोन पे असेल, भारत पे असेल, गुगल पे असेल, त्याच्यावरती जाऊन स्कॅन क्यू आर कोड म्हणा, इथं कोड हे करा आणि ते त्याच्यावरती ₹50 पे करा. पे केल्यानंतर तुम्ही कुठलंही बटन प्रेस करू नका. बॅक वगैरे येऊ नका. रेंजमध्ये असताना पेमेंट करा त्याचं. म्हणजे ते काय होईल, सक्सेसफुल पेमेंट होईल. सक्सेसफुल पेमेंट झाल्यानंतर तुमची रिक्वेस्ट सक्सेसफुल होईल आणि हे पेज क्लोज होऊन परत तुम्हाला इथं सक्सेसचा मेसेज आहे. तुमची रिक्वेस्ट सबमिट झालेली आहे. आता जे सबमिट करणार आहे ॲक्शन म्हणून आपल्या व्हिडिओला तशी कमेंट पण टाका, सर मी सबमिट केलेला आहे. ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांचा प्रॉब्लेम व्यवस्थित शब्दांमध्ये मला तिथे टाका. आपण त्याचा 250 कॅरेक्टरमध्ये व्यवस्थित प्रॉब्लेम लिहू आणि मी तो परत त्या विद्यार्थ्याला देईल कमेंट बॉक्समध्ये, त्यांनी तो सबमिट करा. ठीक आहे. तर चला विद्यार्थी मित्र, ही पण प्रोसेस झालेली आहे. आता सगळ्यात पुढचं, ही जेव्हा तुम्ही प्रोसेस कंप्लीट कराल, तुम्ही ऑनलाईन पोर्टलवरती ॲक्सेप्ट नोंदवाल, त्याच्या पुढे अजून एक काम करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, आणि हे जास्तीत जास्त संख्येने आपल्याला करायला लागणार आहे. हे बघा पुढे काय करायचं आहे, या प्रकरणी संबंधित जिल्हा शिक्षण अधिकारी, म्हणजे जे काही तुम्ही ईओ ऑफिसला वगैरे गेलेला असाल ना, तिथे जाऊन यांच्या कार्यालयात लेखी निवेदन सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. तर काय निवेदन द्यायचं आहे त्यांना, आपल्याला अगदी चांगल्या भाषेमध्ये त्यांना व्यवस्थित भाषेमध्ये, सौम्य भाषेमध्ये आपल्याला त्यांना एक निवेदन देणं खूप आवश्यक आहे याबद्दलचं, की बाबा हे जे पॉईंट आपण इथं मांडलेले आहेत, हे जे मी 3 पॉईंट मांडले होते इथे, की टी-ए-टीला याच्या अगोदर 82 गुण पकडायचे, तुम्ही सी-टी-ए-टीला 82 गुण पकडतात आणि हा जो क्रायटेरिया आहे मॅथमॅटिक्सचा जो काही असतो, की आपल्याला अप्पर पकडायचं असतं. तर जे काही 5-1च्या पुढे जातं त्यांना अप्पर पकडून 55 करा, जे तुम्ही अगोदर करत होते. असं एक चांगलं निवेदन आपल्याला त्यांना देणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला, माहिती आवडली असल्यास तुम्ही यानुसार जा, तुमचं मार्क्स व्हेरीफाय करा, ॲक्सेप्ट असेल तर ॲक्सेप्ट नोंदवा. अजून दुसऱ्या कुठल्याही प्रकारचे ॲक्सेप्ट असेल तर मी ज्या प्रकारे आता ऑनलाईन दाखवलेलं आहे तुम्हाला इथे येऊन, त्या प्रकारे तुम्ही नोंदवा आणि लवकरात लवकर 21 तारखेपर्यंत ते नोंदवायचं आहेत मित्रांनो. चला मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स कुठल्याही आल्या आपल्या भरतीबद्दल तर त्या लगेच मिळतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.